भारतात हिंदूंच्या धार्मिक भावनेला शून्य किंमत आहे. केरळमधील एका रेस्टॉरंटच्या जाहिरातीसाठी भगवान श्रीकृष्ण यांना मांसाहार करताना दाखवले, मांसाच्या तुकड्याला स्पर्श करताना दाखवलेलं आहे. आणि याबद्दल आमच्या भारतातल्या हिंदूंना काहीच घेणं देणं नाहीये, कारण त्यांना त्यांच्या धर्माबद्दल, त्यांच्या देवी देवतांबद्दल काहीच अस्मिता नाहीये. मला प्रत्येक सेक्युलर हिंदूला एक सांगायचंय, तुमच्या आईचा हात पकडा, कोपऱ्यात घेऊन जा आणि एक प्रामाणिक प्रश्न विचारा की आई, माझा खरा बाप कोण आहे? हो, कारण तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर जो बाप दिसतोय ना, तो तुमचा बाप नाहीये. जर असता तर तुम्हाला तुमच्या धार्मिक अस्मितेबद्दल, देवी देवतांबद्दल थोडी तरी अस्मिता असली असती, थोडा तरी आदर असला असता. आणि अशा काहीतरी घटना घडल्यानंतर तुमचं रक्त सडसडलं असतं. बऱ्याच हिंदूंना ही घटनाच माहिती नसेल, मी बोलतोय म्हणून बऱ्याच लोकांना माहिती पडत असेल. हीच सर्वात मोठी वाईट आणि दुर्दैवी घटना आहे की आमच्या हिंदूंना आमच्या देवी देवतांबद्दल, आमच्या मंदिरांबद्दल, आमच्या परंपरेबद्दल काहीच घेणं देणं नाहीये. कोण कुठल्या रेस्टॉरंटवाला येतो, आमच्या हिंदू देवी देवतांचा मजाक उडवतो आणि निघून जातो. त्याच्यावर काय कारवाई होईल नाही होईल काहीच माहिती नाहीये. कारण आमच्या भारतातला हिंदू हा झोपलेला आहे आणि झोपलेलाच राहील. कारण आमच्या भारतातला हिंदू हा एज्युकेटेड आहे आणि तो आता सेक्युलर झालेला आहे. असेच झोपलेला राहा, असेच सेक्युलर राहा.